जय कालीमाते कालीचरण तुझे ही महामाया आणि अगोदर विद्येपुढे भले भले माती मोल झाले जेथे जेथे माझ्या चरण स्पर्श झाली ती सर्व राज्य धुळीला मिळाली अशा या माझ्या शक्तीपुढे मला कोणीही जिंकू शकत नाही पण विराट नगरीचा राजा सत्यजित पुण्यवान आणि संतोषित कसा नाही राजा तुझ्या जर नगरीची वाट नाही लावली तर नावाचा कालीचरण नाही राजा मला तुझ्या भेटीला राम राम मंडळी. जग्गू राहिला कुठं? ए जग्गू. नमस्कार बघू नमस्कार. काय बोलतोय? कशासाठी मला बोलवला? अजून होताच कुठे तू पाठी? अरे होताच कुठे म्हणजे वेड्या मागच्या गेट वरती होतो. काय करतोस? वेड्या तुला पुढच्या गेट वरती पार द्यायला सांगितलंय ना. तू मागच्या गेट होता? मी मागच्या गेट वरती होतो. माझं कसं माहितीये काय मागून बघून काम करायचं. अरे कोणाकडे गेलास ना मागून काम करायचं. मागून काम करायचं, मागून खायचं नाही. नाही, मागून कोण खात? मागून खायचं नाही. ते देतील तेच खायचं. मी काय म्हणतोय महाराज यायची वेळ झालेली आहे. फायदा व्यवस्थित ठेव. तर ते कुठून येतील आणि कसे येतील ते तुला पण नाही माहिती. पण मी काय म्हणतो महाराज तू राहिला कुठे? राज्यात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. काय काय झालंय? काय नाही तुमचीच वाट बघत होतो. ठीक आहे. हे भगवंता तुला या पामाऱ्याचे कोटी कोटी प्रणाम. या राजनीतीचे राजवैभव पाहिलं की अंगात वेगळं चैतन्य निर्माण होतं. ही माझी जनता गुन्हा गोविंदाने नांदते हेच मी माझे भाग्य समजतो. या जनतेची सेवा माझ्या घडो अशी मी तुला प्रतिज्ञा करतो. कोण आहे तिने? आज आम्ही दोघं होतो, बाकी कोणच नाही. ठीक आहे. सेवक बोला महाराज. महामंत्री दरबार मध्ये आले होते का? होय महामंत्री दरबारमध्ये आले होते. हा. परंतु ते राज्यात फेरफटका मारण्यासाठी गेले. ठीक आहे. शिपाई शासन तुम्ही आणलं नाही? ए दोघो गेलाय शासन आणायला गेलाय. ठीक आहे. तू गेलाय तू येईल ना लवकर. मंत्र्यांसारखा इमानदारी सेवा करणारे मंत्री मिळणं म्हणजे आमच्या भाग्यातच आहे. होय होय बरोबर. हा? बरोबर आहे महाराज. ठीक आहे. महाराजांनी प्रणाम आशीर्वाद आहे. महामंत्री सुरसेन तुमच्यासारखे इमानदार सैनिक आमच्या नगरी लागले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. महाराज बोला. तुमच्या विश्वासाला हा. तडा जाऊ देणार नाही. या सुरसेनच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमची आणि या जनतेची सेवा करी असं मी तुम्हाला वचन देतो. महामंत्री सुरसेन तुम्ही वचनबद्ध आहात हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या नेतृत्वावर आणि तुमच्या पराक्रमावर आमची सारी मदार आहे. महामंत्री सुरसेन कोण आपल्या दरबारमध्ये गरजू आल्यास त्याला खाली हात जाऊ देऊ नका. येतो आम्ही. ठीक आहे महाराज या आपण. शिपाई दरबारात कोणी आल्यास आम्हाला ताबडतोब खबर द्या. येतो आम्ही. चालेल. दरबारात कोण आलं आता काय की ना खोबरं द्या. कोणाला ह्यांना? हो आता बोललं ते. काय बोललो मी? दरबारात कोण आलं की मला खोबरं द्या. अरे मूर्खा खोबरे कशाची पाहिजे? अरे मूर्खा. खाली काय बोलला तू? काय बोललो? ठीक आहे वेड्या. बोल. त्याला नारळ पाणी पण द्यायला पाहिजे ना. अरे मूर्खा. बोल. नारळ पाणी नको. वाढीत आहे म्हणून सोडतात. अरे अंकुरा पुढे. मी काय म्हणतोय सकाळी काय नाश्त्याला गांडूळ खाऊन आलो. सकाळी काय नाश्त्याला गांडूळ खाऊन आलो. ते काय असतं? काढू माहिती काढू. काढू. होय. एक दिवस सांगणार आहे हा कपडा तुम्हाला द्या का कपडा मला द्या. घेऊ नका. आपल्या काय गुढीकर आणि बांग भरपूर आहे. हे माहित आहे मला. माहिती आहेत ना? माहित.
कशात जरा अरे, पावर घे. तिकडे या आतलं वर जाता अरे, तेवढा कॉन्फिडन्स वाढीतला वाढीत बेकार अरे त्यांचा कॉन्फिडन्स वरती आहे पण माझा खाली गेला त्याचा काय हा? अरे ते ह्याच्या खाली जायचं काय दाखव दे, पुढे दाखव जरा. श्वासात तेवढा डिस्टन्स अरे वाढीतले वासूड काढा बाहेरचा आहे म्हणून राग काढताव काय लांब नको. एक दिवस बघतो ये ना. या तुम्ही आम्ही तुमच्या पाठून येतो लवकर चला. तुम्ही पुढे राजाला फेरफटका मारायचा आहे. तुम्ही पुढे वा आम्ही मोरं होतो अरे, आमच्या कसं काय? त्याला म्हणते नाही नाही नाही, मला काय माहित नाही त्याला काय सुद्धा माहिती नाहीये. फक्त खायचं माहिती आहे. आज माझा काही रोलच नाही पण एक काम पहिला बॉल सिक्स गेलाय आम्ही तुमच्या मागोमाग येतो चला लवकर. पहिलाच बॉल सिक्स गेलाय बाकी सगळं नो बॉल पडलंय मी काय म्हणतोय तुम्ही काय सांगितलं आपल्याला काय सांगितलं आपल्याला पाळा द्यायला सांगितलं व्यवस्थित पाळा दिला पाहिजे मग आपण शंभो, जय शंभो. आता आता हा आणि कोण हा संभ्या आहे वाटतं नाही, मी सध्या नाही. हा ना पतंजली मला वाटतोय हे एक महाप्रतापी साधू आहे. साधू म्हणजे त्या मधूचा भाव नाही, त्या यदूचा चुलता नाही, तोही नाही. मग तू तरी कोण या संसारात कुणी दिन दुबला सुखदुखी सापडला तर त्याला आम्ही दुखापासून मुक्त करतो. अरे तुझ्याकडनं दाढी करायचं पैसे आणि तू लोकांना सुख दुःखात मोकळा करतो. हे लावलं वेड्या ह्या बायकांसारखं बोलतो तू काय तो ए, ह्याला भाऊ म्हणतात अरे मी कित्येक राज्य फिरलो पण एकही राजा सत्वशील व धर्मानिष्ठ मिळाला नाही. या विराट नगरीचा राजा सत्वशील व धर्मानिष्ठ आहे. भगवंता सुखी ठेव या राजा. आणि हा काय हे विश्वास माझं घर आहे. आमचं कोणताही ठाव ठिकाण नाही. आणि हा काय अहो अहो सावर्डा गाव हगंदारी मुक्त आहे हे माझं कथमंडल आहे. काय काठमांडू अहो पण लोकांनी जर बघितली तर तुम्हाला काय काय करतील पण तुम्ही माझी चेष्टा मस्करी करीत आहात. मग काय होणार काय होणार? आहे त्याचा मस्करी केल्यावरती काय होणार तुम्हाला आहे? राग आहे ना तुम्ही माझी चेष्टा मस्करी केली हा. तर मी तुमचा भस्म करून टाकेन. बोलू टाकेल दाखव इकडे का कुठे दाखव माझं भस्म बिस्म राहू दे यांच्याकडे तुझा सॅम्पल असेल ना तू दाखवा एखादा sample दाखवा. असं हा. हा. काय बोलतोस काय तू जरा खात चुकायला लागली अरे वेड्या कुठला आणला नसेल आता 5 मिनिटं गेला होता सगळं हो, हो. ओ सॉरी मी चुकलो बरं ठीक आहे. मी चुकलो आतमध्ये कोणी आहे का? आतमध्ये आतमध्ये असणारच कोणतरी हे बघा लपीन बोलाय मेहमान वाढू नका वाढीचा मी धुरा करतो काय साधू महाराज तुमचे चरण स्पर्श आमच्या नगरी लागले हे आमचं आम्ही भाग्यात समजतो. हो पण आपण कोण? विराट नगरीचे राजे सत्यजित यांचा महामंत्री सुखदेव. साधू महाराज या विराट नगरीच्या शहाजहानाचा साधू महाराज तुमची आणि या जनतेची सेवा करणं हे आमचं भाग्यच आहे. तुमचे हे शब्द कानावर पडतात कसं मनाला समाधान वाटलं. विराट धन्य आहे तो विराट नगरीचा राजा शंभो हे राज्य आणि जनता सुखी ठेव. साधू महाराज तुमच्या चरण स्पर्शाने आमची नगरी पवित्र झालीच आहे. पण यावेळी आमच्या महाराज दरबारात नाही अतिथींचे चरण स्पर्श आमच्या नगरीला व्हावे ही करुणा महाराजांची होती परंतु ते आता येते नाही. काळजी नसावी आमच्या आगमनाचे पुण्य सत्यजितला मिळालंच असेल. येतो मी. थांबा साधू महाराज सेवक आतमध्ये जा आणि 500 सुवर्ण मुद्रा यांना दीक्षा म्हणून घेऊन या. जागे आतमध्ये नाही या राजाचा राजा इथं हजर नसताना त्याच्या हुकमाशिवाय एवढी सामुग्री माझ्यासारख्या विश्वास कशी काय देता? साधू महाराज तसा अधिकार महाराजांनी आम्हाला दिला आहे. बरं मग ठीक आहे या लवकर. हा गेलाय तू लवकर येईल ना येणार. याचा भरोसा नाही हा कुठं पण दरवाड्यामध्ये सेवक आणलेली दीक्षा साधू महाराजांना अर्पण करा. वेडा मुलकायच काय तू जवळ आहे म्हणून काय त्याची केलं? मोठी बोलून घ्यायची वेड्या साडी बिडी घेऊन नाही आलास तू आणि ती कशासाठी आहे? त्याला माहिती मी लय जवळ आहे हा मंत्री पुन्हा केव्हा गरज पडली
पडली अरे आम्ही नक्की येऊ आम्ही दरबारात आलो होतो ही खबर महाराजांना द्यायला विसरू नका येतो मी ठीक आहे साधू महाराज. या. सेवा बोला महाराज आता कुठे जायचंय चला राजाची पाहणी करूया. महाराज त्यांना भिक्षा देण्यापेक्षा एखादी शिक्षा घेऊन शिक्षण गेले डबल जेवले. हरव. चालला तंबाखू मग देतो. मूर्ख उत्साह. तुला लागला सगळा इकडं. हे तुला साफ करायचं आहे? हे इकडं पुढं. हे जगो गेले नियम धुवून मारता येतो नियम धुवून मारता आज वाढीत आहे कॉन्फिडन्स वाढलाय. आणि त्यांचा कॉन्फिडन्स मध्ये वाढलाय पण माझा लो झालाय त्याचा काय आपण मागच्या गेट मध्ये जाऊया वडापाव मिसळ काय असेल ते जाऊन खाऊ. बाबा मेले आधीच पोट वाढलाय ना केव्हा. काय वाटतं यार, या पोटात काय दुखू काय चल या, चल, चल, चल. आता गेलाय. तुला वाटतं आज काय खायला येत नाही होय, सगळा वर फक्त खालपर्यंत सपाट. त्याचं काय आहे माहिती काय रस्त्याचं बांधकाम चालू होतं हा. ओलं बोलणं होता का आलं हा. ना माझ्यावर न गेला टाकला सपाटून नाही तर पहिला असं झालं कधी तो काल आहे हा खरा सांगते का खोटा सांगते? हा एवढा असल्याबद्दल बघताय असाच आहे. याला खोटा जन्माचा बोलतो. तुला जर खोटं वाटत असेल ना तर ह्याला विचार याला? हा, माझ्यासोबत जोड काम बरं मेले तुझ्या ताटातला खाऊन तो असा झालाय आणि तू असा झालाय म्हणून सांगतो त्याला बाजूला बसू नको. मगाशी एवढा भात खाला गेला 3 वेळा खीर घेतला. तेव्हाच मी बोलतोय मला बोलायचं शिक्षक तिकडे बोल हा? मग त्या ताट. हाताला बोल. हा हात बाजून घ्यायचं अरे ती परात भाताची परात बाजूला ठेवला 4 पापड खाल्ला 3 वेळा खीर घेतला आणि एवढा भात खाल्ला. आता जर बघायला गेलात हा. ना नुसता करप असेल खाली करप. करप पण काढून द्यायची त्याला कोण त्याचा पोट वाढलाय 1 टन हो दे परत ती करप पण खायला. जाऊ दे आता चल आपण मागच्या गेली. केव्हा एकदा त्या सतीने राजाला फिरवलं होतं सगळे. सत्यजित राजा अरे तुझ्या नगरीला माझे चरण स्पर्श झाले की तुझा सर्वनाश झाला पण समज राजा आलोच तुझ्या भेटीला. माझ्या मनाला आलेला तू पण आहेस जा सांग काय तर त्याच्या मुकट वर्षी आणि चरण अरे नावापर्यंत तुझे चरण काळेच आहेस आणि एवढी घमेड कशाला मिळवतोयस अरे जंगलात राहून स्वतःला श्रेष्ठ समजतोस अरे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तो विराट नगरीचा राजा आहे अरे त्याची तू बरोबरी नाही करू शकत नाही करू शकत. आता तडक जातो आणि त्याच्या दरडीचाच घोट घेतो. नाही तुला ते शक्य नाही अरे उगाच स्वतःचा जीव सोन्यात घालू नकोस त्याच्या समोर तू पाला पाचोरा आहेस. ए कोसवड्या तू माझ्या चरणाला देऊन त्याच्या गुन्ह्याच्या गुन्ह्याला बस हराम खोरा प्रथम तुला हे पापा अरे तुला त्याच्या शक्तीचा एवढा गर्व झाला असेल तर मलाही माझ्या पिढी तत्वाचा अभिमान आहे. अरे जर का तू विराट नगरीचं राज्य कुर्मगतीला लावलंस तर मी मिळवलेले पुण्य आणि वाढवलेली जतादाडी काढून तुला अर्पण करेन. भिक्कार द्या. अरे तू मला वंच करतोस मग पाहतोस काय देवचंद हे घे वचन मी चालतो एकदम. शंभो जय शंभो. त्या कोसवड्याला वचन देऊन फसलो तर नाही ना. नाही पण या कालीचरणाला हार पत्करला माहिती. कालीचरण जर सर्वनाश केला नाही आणि जर त्या साधू लोकांना भद्रायला लावली नाही तर नावाचा कालीचरण नाही आला तुझ्या भेटीला.
आपल्या दरबारामध्ये साधू महाराज आले होते. होय महाराज ती बातमी ऐकून मन कसा आनंदाने भरून गेला. अतिथीचे चरण स्पर्श आमच्या नजरे लागले आणि आमची विराट नगरी पवित्र झाली. पण सेवक, बोला महाराज. तुम्ही त्याचा आदर सत्कार केलात की नाही? काय रे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा. 500 सुवर्ण मुद्रा त्या झोळीत टाकल्या. काय म्हणतोस का? होय. शाबास! आजचा दिवस शुभ संकेत देऊन गेला. होय, होय. बरोबर ना? बरोबर. तेव्हा तुम्ही जावा आणि बहुत मजा करा. चालेल. म्हणजे आता आम्ही घरात जायचं. हा. म्हणजे घरी गेल्यावर चालेल. चालेल ना? बहुत मजा करा. आमचं फुल डे लावणार. हो, बहुत डे लावणार. हो, सुट्टी झाली तेव्हा लवकर जा. हाच तो विराट नगरीच्या राजाचा राजवाडा. वा वा रे वा. राजा, अरे तुझा हा राजवाडा मनाला कसा मोहून टाकणार आहे. पण आता हा राजवाडा माझ्याजवळ आहे. या राजवाड्यात कोणी सुद्धा नाही आणि या राजसिंहासनावर मी प्रथम याला संपवला पाहिजे. प्रथम तुला यमसंडास पाठवतो, पण आता माझा नाही. राजा परत येईल तो तुझा मृत्यू बलिदान. कोण आहे? कोण आहे तो हराम? कोण मला आव्हान देणार? हराम खोरा हिंमत असेल तर समोर एक जगाची खाली घ्यायला येईल. नाही, पण जर असं काय केलं तर त्या हरामखोर साधू पुढे हार पत्करायला नाही. त्याच्याकडे दुसराच पर्याय शोधायला हवा. नाही बेटी, असं काही झालं नाही. नाही बाबा, काठी उपयोग कळले असं मला माझ्या भाऊ सांगतोय. बाबा आजपर्यंत माझ्यापासून नाही माझंच का बाबा, माझं काय चुकलंय का? नाही बेटी, जे घडलं नको होतं तेच घडलंय. बाबा आजपर्यंत चांगले वाईट गोष्टी सुद्धा तुम्ही साथ दिली. होय ना, मग मला वचन दे, मी जसं तुला सांगेल तसंच तू वागशील. बाबा हे घ्या वचन. शाबास बेटी. विराट नगरीचा राजा सत्यजित पुण्यवान आणि सत्वशील आहे. मग आपल्याला तर दसऱ्या जायला हवे. नाही,
त्याच्या दर्शनाला नाही, त्याचा सर्वनाश करा तो जायचा आहे. नाही बाबा, आजपर्यंत आपण हेच केलं आहोत. आपल्या हातून किती पाप घडले, पुढे पुण्य करूया. कार्टे, तू मला बापून या गोष्टी शिकवतेस? अगं जसं मी तुला वचन दिलंय तसंच मी सुद्धा कुणातरी वचन दिलंय. तेव्हा माझ्या या गटामध्ये तुला सामील व्हावंच लागेल. त्या सत्यजितच्या दरबारात जाऊन त्या सत्यजितला तू प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि ही कामगिरी तुला करायची आहे. नाही बाबा, पुण्यवान भक्त घेतलं तुला हा पासच घडेल हो. कार्टे, तू मला बापूने विचार कर सांगतेस? मला विचार करायला वेळ नाही. ठीक आहे बाबा, आणि जा विराट नगरीत. पण एक लक्षात ठेव, राजा निद्रावास येत असताना ही माळ त्याच्या गळ्यात घालायची नाही आणि त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. जा कामगिरीला लाग. मी लवकरच परत येतो. हे परमेश्वरा, ज्यांनी मला लहानाची मोठी केली, जो माझ्या हातून शिवाट कुठं करून घेत आहे, या मोहिनीने मोह मारेने तू त्यांना देशात दिला लावले. हे भगवंता, जर तुम्हाला मृत्यू दिला तर त्यांना समजेल. तुझं लग्न झालंय बरोबर ना, माझं अजून लग्न झालं नाही. मला असं वाटतं एखादी बाई जीवनात यावी आणि मला सगळं जीवनच बदलून टाकावं. काय म्हणतोस काय? मला आहे ना आता लगीन करूच वाटतं. तुला लगीन करायचं वाटतंय? हो, यांना मुलगी भेटत नाही रे. काय झालं? तुला लाजायला काय आलं? काय रे मूर्खा, असं काय बघतोयस? बघितलंस? देवान लगेच पाठवलं. ते मुलकं मुलगी. काय झालं? अरे वेड्या मुलगा नाही, ती वेड्या मुलगी आहे, मुलगी. तू बायला आहेत मेल्या. ती मुलगी होती. कोणाला? मला मूर्खा बोली मूर्खा, समजतं का? म्हणजे तुला मूर्ख बोलले. तू मारून आणलास काय? मेली मला म्हणजे मोर का? मेली. अरे वेड्या, मूर्ख म्हटली म्हणजे तू येडायस येडाय. मला याला म्हणते? समजलं ना आता? तू मोठी शायनी मला याला म्हणते. ए, वेड्या तिला येडी बोलू नको. देवान तिला माझ्यासाठी पाठवलेलं आहे. बघ. तिला येऊन जाणार आणि लग्न करणार. काय? काय मी म्हणते? मी मी डबल लग्न करेन. अरे वेड्या, तिला बोलायचं. डबल काय म्हणते? डबल म्हणते डबल. तिला डबल नाही बोलते, डबल म्हणते डबल. अरे वेड्या, ती काय विचारते, महाराज दरबार आहे. महाराज कशाला? आम्ही दोघं नाव ना. चल रे माझ्यासोबत. अरे महाराज दर्शन घ्यायला आले मी ते. दर्शन? पहिलं आमचं दर्शन घे. अरे वेड्या, काय करताय? अरे वेड्या, सोडा की. राजसेवक, काय चाललं आहे? परिस्थितीच्या अंगाला हात लावता क्षणा वाटत नाही. ती बोल. क्षमा करा, मी आपल्या दरबारात दर्शन घ्यायला आले होते. पहिल्यांदा तसा अपमान केला. शिवाट कुठं करतात वाटले नव्हते. आमच्या दरबारमध्ये काय सैनिकांकडे अपमान घडला असेल तर क्षमा कर आम्हाला. नाही महाराज, क्षमा मागून तुम्हाला लाजू नका. आपले दर्शन झाले, माझे अंतरण भरून आले. बोल, आपली काय सेवा करू? महाराज, बस सेवा करणे एवढी मी कोणी मोठी नाही. मी एक नाच गाणं करणारी प्रत्येक आहे. नाच गाणं करून माझं पोट भरते. वा, अति सुंदर. मग आमच्या दरबारमध्ये एक सुंदर नाच गाणं होत होते. ठीक आहे, शिपाई शासन घेऊन या. काय रे? काय चाललं आहे तुझं? मधल्या बाजूला वाटत मध्ये उभं राहता आणि चालता हो तुम्ही. मग तुला कुठे जायचं आहे का? मला जायचं आहे. जा. शिपाई, नाच गाण्याला सुरुवात करा. याला हलवू दे. काय हलवू दे? थांब थांब, तुला थांब थांब नाही मिळालं होतं. हॅलो. काय हलवलास? हलवलं पण काय रे? धूल आला धूल. पुन्हा पुन्हा कसा आला? हॅलो. हलवलास काय? हलव, हलव.
काय काय नाचता येतं तू भुसले का नाचीन रे भुशीते तू भुसले का नाचते काय त्याला हळू बोल सबूत सबूत चावून बोल तू बोलशील त्या गाण्यावर मी नाचेन तसंच बोलले कशी बोलली तू बोल तसंच बोलले मी तरी पण यायला लागते तू भोशीच्या गाणी नाचेन काय बोलणार तिची जीभ काय जड जाते हा? जीभ आहे ना तिची सगळ्यांची जीवा जल कशा काय तुझी पण जीभ शिपाई हो त्याला खिल्डा लागलाय नाही निघालेला सुरुवात करा. हा सगळ्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे बाबा. नको थांब तू नाचणार आहे तुला कथकली येते नाही रे ते दातीन निंदा दोन दातीन दातीन निंदा दोन दातीन असा काय जमतो तुला तुला पण शिकवला हा शिकवला कोण तुला हे? मी माझ्या गुरु होता ना त्यांच्याकडे शिकलो चांगला गोष्ट आहे. हा मग त्यांना असं आतून कान धरतो मी त्यांचे गुरु कोण आहे माहितीये काय हा. अशोक मते अशोक मते गुरु आहे तुझं मला माहितीये म्हणून मी त्यांना असा केला ना त्यांच्याकडनं मोठी चूक झाली की मला शिकवली त्यांनी शिकवली मला माहिती ना त्यांनी पण तुला हिपहॉप तरी येतो काय नाही रे तुला येतं तरी काय तू बोलते ताई बोलतो तरी या तिला लाजू नको रे ती लय लाजते लय लागते बस तूच बसणार शिपाई तिचा नाच गाण्याचा व्यवसाय आहे समजला. हो बघा हा काय तिला लेखले मस्त वाटते कथकली हिपहॉप तुम्ही लोन घेऊ नका हा एक लोन झालाय दुसरा लोन सहन व्हायचा नाही कथकली हिपहॉप फलत लावणी हो सगळं नाट्या गाण्याचं प्रकार आहे ठीक आहे. हा तर सगळं प्रकार मी तिला विचारला हा तर तिला ह्या प्रकारातलं अजून काही माहिती नाही माहिती नाही तिला. काय म्हणतो ती ऍडव्हान्स लेवलची नाही आहे साधी आहे अरे ती साधी असली तरी तुम्हाला ती जड जाणार आहे समजला. बघू तुम्ही म्हटलं की मूर्ख कुठला मला आता म्हणला कोण काय म्हणतो मी ती जल जाईल म्हणून अरे नाचण्या गाण्यामध्ये ती जड जाणार आहे तुम्हाला. कोण म्हणतो नाही मी म्हणतो तू पण अरे नाच गाण्याचा तिचा व्यवसाय आहे तुमचीला शिकवता. तू पण नाच मी पण नाचतो ठीक आहे. बघू दे कोण कोणला भाजी तो हो जाऊ दे. नाचणं आहे घाबालीत काय अरे नाच अरे वेड्या तिला नाचायला सांगतोस का तू घेऊन एवढं नाचायचं जाणून ती इथनं पळून गेलं का तू गाणं मग बघू दे काय म्हणते. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला भिजू द्या माझं काही लागलंय नाचून गाणं वाजू द्या 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 गाणं वाजू द्या
फुलाने गेली कुठं हे मूर्खा ही काय घुस आहे कशी राहिला त्याच्यात मग मेल्या मला वाटलं उकलला का काय घोसको पडलं तिथं अरे वेड्या कुठे आहे ती तुला काय बनवेल वाटला तुला ओत कोण आहात तुम्ही? आम्ही कोण हा, आणि माझ्या राज्यामध्ये तुमचं काय काम आहे? हो महाराज तुम्ही आम्हाला नाही ओळखत कोण तुम्ही? हो, आम्ही तुमच्या दोघांना सेवक आहोत आम्ही तुमचे कोण सेवक? हा जगू आणि मी लपू. मी देतो तारा अरे हरामखोरांनो, मी तुम्हाला गाडी बोलून हरामखोर. हो महाराज हाय. बाईचं नाव सोडून दे अरे कोण बाई हरामखोर? तुला काय फोन आलाय काय रे? हो महाराज बोल. आपल्याला जेवढं मिळवलेलं राजवैभव ना त्या ह्या बाईचे मग सगळं धुळीस मिळून ए, हरामखोर. ते मला तू शिकवायचं नाही, समजलास? मी काय शिकायला नाही. मी काय शिकवायला काय शिक्षक आहे काय रे? कोणत्या पुढचा ए! तो मूर्ख आहे तुला अपमान करतायत. तुला मान आहे तुला मान आहे काय मेले तर ए! जायचं त्या इथून. आणि राहायचं असेल तर माझा हुकूम आणून हवा लागेल तुम्हाला. तुमचा हुकूम काय आहे? काय आहे म्हणजे काय? माझा एसपी काय? काय चौकड मॅडम नाही त्यांचा गोकू शेवट. आहे काय गडबड चालली आहे? आणि ही कोण आपल्या दरबारात? बघा ना आम्ही त्याला सांगतो ही कोण आहे तर म्हणतात माझी राणी आहे ए! ही होणारी माझी पत्नी आहे, समजलं? आजपासून हिला तुम्ही मुद्रा करायचा आहे असा माझा हुकूम आहे तुम्हाला. महाराज होय, आजपासून ही माझी राणी आणि राणी साहेबांचा सर्वांनी हुकूम पाळायचा आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. ही गाठी तुम्हाला माझ्या प्रशात अडकवत आहे. तुम्ही शुद्धीवर या आणि या झेंड्याला हकलून द्या. हडूक जास्त झालेलं दिसतंय हा, तिथे मात्र नाही. तुमचा अपमान काय नव्हता. मी कुठे असे बोलत होते छान तुला पुढे दुसरं आहे तुम्हाला सर्व गोट महाराज येते मी राहू नका. महामंत्री या मुलीचा अपमान झाले, मी मुली सरकारला नाही, समजलं? वा, म्हणजे आम्ही दीड दमडीचे आणि वेशा रस्त्यावर नाचगाणं करणारी आम्हाला कमी मनाच्या उपमा देते, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. सत्याला जागणारा हा मंत्री सत्य आणि कर्तव्यापासून मागे हटणार नाही. महाराज जाते मी तुम्ही त्यात असे बोलात तर राहिली मी आणि कराशी धडा वेगळं म्हणजे हा देह तुमच्या कामी येईल. शिपाई हराम खोराम पकडायचे हराम खोराला आणि जेल बंद करा. अरे पकडायचे हराम खोराला आणि जेल बंद करायचं आहे. खायला काही द्यायचं नाही. मागाशी त्यांनी बटाट्याचा फॉड खाल्ली कोणी खाल्लं? मागाशी जेव्हा जवान खात ना हा. त्या बटाट्याचा फॉड खाल्ली ना तर चावली नाही डायरेक्ट कशा जाऊन आणा कुणाच्या? त्यांच्या काय म्हणतो? हो, म्हणून. अरे, कोण? मी काय सांगत आहे त्याला पकडा. पकडलाय पकडलाय आणि जेल बंद करा. हो तो बटाटा फळ खाल्ली ना आम्ही तो तरी पण मला काय कॉन्फिडन्स अरे मुलगा, ओ जा घेऊन याला. माझी कॉलर धरली आणि माझी कॉलर धरली कोण्या? गेली आराम करा त्या बघा त्याला. माझी माझी पकडा त्याला. पकडलाय कॉलर धरली त्यांनी जेल बंद करा. तुमच्या माणसाची कॉलर धरली हे हरामखोर घेऊन जा त्याला. जोपर्यंत तुमच्या डोळ्यावर बांधलेला माझा पडदा फाडून टाकत नाही आणि या चंडाळीला त्या राज्यातून हाकलून देत नाही तोपर्यंत या राज्यातील अन्नपाण्याला स्पर्श सुद्धा करणार नाही अशी मी शपथ घेतो. वयाला माझा हिंद केसरी अरे हा हिंद कशी बकासूर आहे आणि हा आमचा मथुर आहे अरे सेनापती ना आणि घाबरता मला घेऊन त्याला. कोणाला हे कोण नगरी करत आहे? काय रे? कोण मी काय बोललो असेल ते मला बापूच म्हणत नाही ना जर का कोणी आलास तर याच
राज्यातला तांबे काय सगळं विकून टाकलं अरे एक घाव दोन तुकडे घेऊन जाते त्याचे छे मग एक घाव 4 तुकडे तुझ्या केव्हा बापाने केले होते का आता मी माझ्या बापावर न बोलणार मग काय झालं हे सगळे छी तू पण हसणार बोल आता तुम्ही दोघांनी बघून घ्या काय ते. रोज बोलणार तुमचा पलटा ठीक आहे. एक घाव 4 तुकडे तुझ्या बापाने केले होते बापान नाही मग कुणी केले होते माझ्या आजान केला नव्हतं तुझ्या आजाने केले होते हो मग आणि ते कसे काय चालू दे तुमचा पर्सनल आहे, चालू दे माहिती आहे मी काय बोलत आहे, माझ्यावर राग काढाल तो आमच्यात नव्हे नाही तो कोणच्यात लोणच्यात लोणच्यात. ओके लोणच्यात महाराज बोल एक घाव 4 तुकडे आणि ते कसे काय समजा शत्रू पुढे आडवा आला तो आल्याच्या नंतर तुम्ही पाठून गेलात तो काय असं गप्पी उभा असणार बरोबर ना ठीक आहे जाताना जायचं हा. आणि असं फिरवायचं ना हा. एक घाव 4 तुकडे म्हणजे काय माहिती का हात आहे हा. ना तिकडे पडल तो हात तिकडे पडल बरोबर. हे खाली पडल एक पाठीमागे हा. पडल एक घाव 4 तुकडे एक घाव 4 तुकडे आजोबा आजोबा माझे तुझा आजोबा फार पराक्रमी होता पराक्रमी म्हणजे हा. काय एक घाव 4 तुकडे करणे म्हणजे साधा गोष्ट नाही आहे समजलं गिनीज बुक मध्ये हा. नोंद आहे. दिल्लीत माझ्या आजोबांना मारला मला नाही तुला नाही ना मारला कोणी मला हा. पप्पांनी मारली ह्याच्या आजोबा बाबांची गिनीज बुक मध्ये नोंद आहे. कशामध्ये गिनीज बुक गिनीज अरे कसला गेली तू घाल बरा हल पेन संपला गिनीज बुक मधला. समजा हो शाही पलटी गेली ना? काय झालं त्याला मग शाही पलटी गेली हो. माझा आजोबा इथे कामाला नव्हते मग कुठे होते बाहेर देशात पेन्सिल कुठल्या देशात होते इंडियात होते मग कुठे होते युगांडा. युगांडा. ते कुठे होते हा युगांडा युगांडा हा देश आहे. येऊ नॉनसेन्स गोंडवाल्याचा उतार उतार जाऊ. युगांडा. आता मला सांगा नाही. यू नॉनसेन्स ब्लडी फुल हा. याचा अर्थ सांगा अरे हा तर तुझ्या बापाला तरी येतो का मी सांगतो. मी सांगतो. तू सांग यू नॉनसेन्स म्हणजे काय काय? तुम्ही शेण नाही आहो. मग शान थांबा ऐका यू नॉन शेन म्हणजे तुम्ही शेन नाही माणूस आहोत तुम्ही बरोबर यू नॉन शेन आणि ब्लडी ब्लडी म्हणजे काय ही आपल्या त्या पहिले बघा भेंड्याची फुलं यायची ती आता जरा युनिक झाली पेडी 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 फुल म्हणजे भेंडीचा फुल असं. ए मुद्दा मूर्खा कुठला ए मुद्दा नाहीतर काय म्हणजे मनांना हलका येते हा हा बॉडी जरी दिसलं ना बरोबर. तरी मनांना हलका येते ठीक आहे पण मी काय म्हणतो बोल. हे भेंड्याचं फुल नाही जास्वंद दिसत होता. हे मला मेल्याच्या भेंड्याच्या नादात माझा फ्लॉवर सुचला कसं काय काय म्हणतो मला? बोल काय म्हणतो मला? हेच कुठबी. बोल काय बोलायचं ते बोल हा, बोल. ह्याच्या पप्पानी ना हा चंद्रावर जमीन घेतली नाही. ह्याच्या पप्पानी चंद्रावरती जमीन घेतली जमीन नाही घेतली आणि नाही. माझ्या आईशी नाही ना हा. पप्पानी चंद्रावरती आणि आईशी सूर्यावरती सूर्यावर जमीन घेतली नाही. आणि वर जाऊन ना हा. दोघांनी संवाद सुट्टी असते हा. वर जाऊन नाचणीची शेती केली. काय केली नाही नाचणीची शेती केली नाही. ए, हा का? बोल. बोल जाऊ दे. नाचण्याची शेती गावची बी नसते ना. नाचणी शेती कुठे केली माहितीये काय कुठे केलेली आहे चंद्रावर जागा कमी आहे हा. तू सूर्यावरतीच केलेली आहे आणि ती सूर्यावरती टिकणार आहे वर लवकर म्हणजे काय? तुला लवकर मूर्खा कुठला सूर्यावर आम्ही सूर्यफूल लावलेलं आहे. सूर्यफूल कसं मूर्खा कुठला मूर्ख नाही तर पुढचा बोल आता काय बोलू बोलण्याचं काय राहिलंच नाही मग चल मुली आपल्या रंगाला जाऊन मौज मजा करायची आता लोक त्याला जायचं आहे ना आणि तुम्ही कशासाठी तुम्ही कशासाठी? तुम्ही जाणार हा आणि आम्ही दोघांना बघत घ्या ना. असतो. ए बाकी काय पण म्हण. काय काम आहे काय करणार आहोत जगो मूर्खा बाकी कुठला काय पण म्हण हा मागणे टाकण्याला लय हौस येते आपल्याला मारण्यात आला बाबा. एक पडला की दुसरा लगेच टाकतात येतो आम्ही जावा तुम्ही
एक पडला दुसरा न मागल्या लागता. दाखवून गेले. शंभो जय शंभो. शिपाई तुम्ही असे गप्प का? काय विपरीत घडलं आहे का? अहो विपरीत काय महाविपरीत घडलंय. महाराज आहे ना आमचे तरुण मुलीच्या प्रेमात पडले. काय आणि एवढंच नाही तिने लहानजीला आहे ना जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे. आणि या जनतेकडे पुण्याचंच लक्ष नाही. हा बघा हा पुण्याला झालाय. शंभो जय शंभो. शंभो तुझी बरोबरी कोण करते? कालीचरण कालीचरण तुझी ही राक्षसी लालसा केव्हा पूर्ण होणार नाही. तू किती जंग जग पछाडलं तरी गाठ माझ्याशी आहे. सेवक, बोला महाराज. तुम्ही घाबरू नका. नाही ना आम्ही अजिबात तुमचे घाबरत महाराज नाही. या संकटातून लवकरच मुक्त होतील. सेवक जा आणि महामंत्र्यांना कैद्यातून मुक्त करा. मी काय म्हणतोय त्यांना पहिलं मुक्त करण्याच्या आधी ह्याला मुक्त करा. हा बघा ह्याला मुक्त झपाटला नाही. पहिलं ह्याला मुक्त करा. काहीतरी ह्याच्यावर जादू करा. बाई, मागण्या काय हात लावता पुढे काय जा आणि महामंत्र्यांना घेऊन या. अरे वेड्या त्यांना जर आपण सोडलेलं ना तर महाराज आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील. आणि जर का तुम्ही महामंत्र्यांना सोडलत नाही तर मी तुमचा भस्म करून टाकेन. लोक लवकर येते मला या बोवाची भीती वाटते. बुवा, काय बोलला मी काहीतरी ऐकलं. तुला कसली भीती वाटते बॉची? काय बोवाची? बॉच? आशीर्वाद आहे. महामंत्री घाबरू नका. सर्व काही ठीक होणार आहे. आता मी जे काही सांगतो हे लक्ष देऊन ऐका. तुमच्या दरबारात एक मुलगी आली आहे. ती कालीचरणने करून आणलेली मुलगी आहे. कालीचरण हा एक महाभयंकर मायावी राक्षस आहे. त्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पावत नाही. कित्येक राजे त्याने दिल्लीला मिळवले. चंदनपुरातून एक मुलगी पळून आणून तिला मोहिनी विद्या शिकवली आणि तिच्याकडून असे वाईट कृत्य करून घेत आहे. तिने तुमच्या राजाच्या गळ्यात एक मोहमाल घातले. त्यामुळेच राजाची बुद्धी भ्रष्ट झाली. जर का तुम्ही ती मोहमाल काढून घेतली तर राजा पूर्वस्थितीत येईल. आणि असं जर का तुम्ही केलं तर तुमचं आणि जनतेचं कल्याणच होईल. पण एक लक्षात ठेवा, राजा निद्रावस्थेत असताना ती माळ काढू नका. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जगू ऐकतोयस ना? जे जे महाराजांनी सांगितले ते लक्षात ठेवायला पाहिजे. ऐकलंय शिपाई बोला तुम्ही महाराज. महाराज येण्याआधी निघा. होय होय आम्ही निघतो. धर्मवीरा, तू महाराजांना मोहातून मुक्त करण्याची शपथ घेतली आहेस ना? होय, तर साधू तुला महाराज. तुझं कर्तव्य करावंच लागेल. साधू महाराज, या विराट नगरीचा मी एक निष्ठावंत मंत्री आहे. तुम्हाला हात जोडून प्रणाम करतो. तुम्हीच आमच्या महाराजांना या संकटातून सोडवू शकता. महामंत्री, तुम्हाला वाटतं ना महाराज मोहातून मुक्त व्हावे? होय साधू महाराज. मग ऐक, कालीचरण आपली काली विद्या अभ्यस्त राहावी म्हणून दर अमावस्येच्या दिवशी काली मातेला आहुती म्हणून नर बळी देतो. जर का त्याच्या हातून अमावस्येच्या दिवशी एखाद्या स्त्रीचा बळी गेला तर त्याची विद्या भंग होईल. आणि असं जर झालं तर त्याचा पराभव निश्चित होईल. सावध राहा आणि कामगिरीला लागा. येतो मी. चला तर. जय शंभो. काय करावं काही सुचत नाही. कोणत्याही गोष्टीचा ध्यान पत्ता लागत नाही. आजपर्यंत कित्येक राज्य धुळीला मिळवली. मग आजच का असे पराभवाचे डोंगर दिसू लागले? त्या काठीने मला फसवलं तर नाही ना? जर का तसं झालं असेल तर तू माझ्या हातून जीवन मारली जाशील. काही झालं तरी मी माझी आसुरी लालसा पूर्ण करणारच. कोण आहेस तू? आणि या माझ्या जंगलात काय करतायस? बोल, नाही तर फुकट मारशील. मी एक वाटसरू आहे. नाही,
तू वाट सरू नाहीस. अरे तुझ्या त्या डोळ्यातील तेच सांगतंय. तू एक सेनापती आहेस. खरं सांगितलं ठेक, नाही तर घरात चाटली जाईल. नको, मला मारू नको रे. मी खरं तेच सांगणार आहे. मी या विराट नगरीचा महामंत्री सुरसे. नाही, पुन्हा खोटा. मग तुझ्या शास्त्र का नाही? विराट नगरीचा राजा सत्यजित हा एका मुलीच्या नादी लागून त्याने मला राज्याबाहेर हाकलून दिला आहे. त्याचा सोडून धुवायचा आहे मला. वाह, म्हणजे माझ्या म्हणजे कामाला सुरुवात केली. वाह बेटी वाह, माझी मुलगी मी दिलेल्या वचनाला लागली. वाह बेटी वाह. आता बघ तुझ्या राजाची कशी वाट लावत होती. त्यास तुझ्या राजाला नेस्त नाबद करून त्याचा साधूला भद्राळ घालवली तर नावाचा कालीची राणी नाही. म्हणजे ती मुलगी तुमची आहे? होय, ती माझी मुलगी आहे. अरे तिनेच तुझ्या राजाच्या गळ्यात मोहमाळ घातले. त्याच्यामुळे तुझ्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली. आता बघ त्या राजाची कशी वाट लावत होती. त्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली नाही, तुझ्या मुलीची बुद्धी भ्रष्ट झाली. ती त्या राजाच्या रंगमाळात कामाचा सुख येत आहे आणि सत्यजित राजा पुरेपूर उपभोग घेत आहे. नाही, हे शक्य नाही. हे सर्व खोटे. खरं काय ते सांग. हे सर्व मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. त्या कोळ्या पुरीला मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांनी मिळून माझाच काटा काढला आणि मला राज्यावर हाकलून दिलं. अरे काय ऐकता मी? त्या काठीने मला असा धक्का दिला. नाही, तुला मी सोडणार नाही. महाराज, मला तुमच्या कटात सामील करून घ्या. मला सुद्धा सोड उगवायचा आहे. मग हे कशाला लावतात? चल माझ्या बरोबर. तुला लागणारे शस्त्रास्त्र घे आणि तुझ्या अपमानात लागे. चल. चला आता. त्या साधू महाराजांनी जेवढं काही सांगितले ते सगळं खरं असेल काही नाही. मला लागलाय. मला पण विश्वास बसायला लागला. म्हणजे काय वेडे त्यांनी काय काय पराक्रम केले बघितलेस ना. हे काय म्हणतोय, पण अजूनपर्यंत ही लैला मधून दोघी राहिली कुठं? हॉल तोडाय गेली असेल. शिपाई आला. तुम्ही काय म्हणालात का? नाही नाही काय नाही, तो काहीतरी म्हणाला. काय बोलला? काय बोललास? मी बोललो आपण आलात आणि दरबार कसा खुलून गेला. काय म्हणतोस काय? हा सुंदर, अति सुंदर. ही मोहिनी माझ्या जीवनात आली आणि जीवनात बसून गेलं बघ. पाहिलं ना? हो माझ्या डोळ्याने बघितलं. मग मी काय नाकान बघतो? काय रे? म्हणतो डोळ्याने बघितलं. हा, मी काय नाकान बघतो काय? तुझा नाकाने पाहतो? डोळ्यात. मग? हा, ए याचं काय मला काय माहिती? सिंहासनाची जिम्मेदारी ह्याच्यावर दिलेली आहे. बरोबर आहे. काय नगर घेऊन या. जातो ना. आता जातो. अरे जा बोलतो ना. जातो ना. मग? जातो. जातो जातो पण 4 वेळा बोलला. नाहीतर काय? जातो पण हा. आणि खातो पण. काय खातो? भात. तू खात नाहीस? अंबालीला भात खातो तो. आणि तू कसला खातोस? मी ताजा खातो म्हणजे माझी काय? बरोबर आहे. कोशिला भात खातो. हा कशाला अडकला की पहिला बघा आणि ह्याला काय कळलं? काय झालं? कसला? मग काय रे? नाही चांगलं दिसतो बाय. मग चांगलं दिसतो बाय. काय झालं? ए वेडा काय झालं? काय नाही मला मुलगी झाली.
भाऊ बोलला आज लग्न केला नाही उद्या लग्न करणार आहे आज त्याला पोरगी दे. त्याला विचारा मला काय वाटतं? त्याला विचारा काय नाही. तू सांगतोयस ना मला तो घाबरतो का काय त्याला हा, बोल. बरं बरं आता काय आता म्हणून मग आता होय आता म्हटला. मूर्खा कुठला? म्हणून. नाही तर काय हे जग दुनिया आता कुठे चालली माहितीये काय कुठं चालले आहे आताच्या लोकांना म्हणजे लग्न करणाऱ्या जोडप्यांना हा. लग्न झालं की 5 महिन्यातच पोर होते. 5 महिन्यात 4 महिन्यात ते कसं काय भारी एका महिन्यात पण होते एका महिन्यात होता हो. अरे! नाही तर काय मला माहित नाही मग त्याला माहिती काय रे ए! त्याला माहिती नाही त्याला माहित नाही. थांबा, थांबा, थांबा. काय झालं काय म्हणजे काय पुसलं नाही त्यानं त्याला पुसायला लागली बरं, उठा. राहू दे आता चांगला सुचला होता मी काय म्हणतो बोल. दरबारात येऊन 1 तास झाला हा. या मूर्खा नमस्कार केलाय काय रे आता करतो लय वाटू नका बोल प्रणाम हुजूर प्रणाम हुजूर ऐकलं ऐकलं काय इकडे या, सांगतो या. तो काय बोलला माहितीये काय काय बोलला प्रणाम खजूर पुराणा? प्रणाम खजूर बोलला शपथ ते हुजूर बोललो काय बोलला हुजूर बोललो तो खजूर बोलला मी ऐकलं खजूर बोला प्रणाम खजूर बोलत नाही तिला अरे तिला काय बोलतात माहिती आहे का काय? प्रणाम हुजूर बोलतात त्याला हुजूर बर बर मानाचा मनी पडून जाईल काय अरे का तू वरच्यावर काय चिटकवलेला नाही समजला म्हणजे फॅमिकॉल आणि त्याची काय गरज आहे वरच्यावर चिपकवलं नाही मला वाटतं काय फॅमिकॉल टाकला असा अरे तो ओरिजिनल आहे समजला का भातान चिपकवला आता तुझ्या बापाने जेव्हा चिटकवला होता का हो अरे मेल्या भातान प्रेझेंट पाकिट चिटकवता म्हणी चिटकवता काय याच्यावरती काय अवकाळी आहे समजणार नाही तुला बरं मी काय म्हणतो बोल तुम्ही लग्न केला बरोबर आहे 10,000 द्या ते ह्याला काय झालं तो हे जाणीव साथ आहे ना जाणीव बिनीवचा घ्यायचा आहे हा बाजूला ठेवा तुम्ही लग्न गडबडीत केला बरोबर आहे नाही तुम्ही गाणं भरला म्हणजे लग्न केला ना हा. घरा केला ना मग तेव्हा गाणं नाही भरला काय असतं ते नव्हता भरली अरे त्याला काय बोलतात ते मला माहिती आहे का बदलील का नाही? नव्हता भरली तुला काय माहिती तू नंतर आलास हा बघतो बा. त्यांच्या लग्नात मी होतो कसा मला नाही माहिती. व्हिडिओ शूटिंग करते झाला नाही भरली नाही तुमचा रेट भरली नाही तुमच्या हळद उतरी तुम्ही ऐका का नाही बोल बोल म्हणजे कशाला काय कोण मध्ये गणपती गेलो का काय नाही घाला भरली नाही रेक काढली बरोबर. नाही हळद उतरणी केली नाही हळद लावली मग आता ती जबाबदारी माझ्यावर म्हणजे तू काय करणार मी तुमचा सगळा काढला काय काढणार म्हणजे सगळं काम म्हणजे ते तुमचा घाणा भरणार हळद लावणार बरोबर. रेक धरणार हळ उतरणार पूजा पण घालणार टायमाला आणि जर त्यातनं पुढं गेलो तर बारसा पण घालणार सुईन पण होईल मी वन मॅन पीस आहे काय म्हणतो वेड्या, हळद कशाला लावायला? हळद आणि हळद लावून द्यायची. का धुली नाही त्यांनी ए माईक धुली नाही आता आपण लगेच पुढच्या भीतीला सुरुवात करूया ठीक आहे आता मी स्वतः गेलो होतो पण मला मुसल काय भेटला नाही ठीक आहे हा कुसल हे काय कुसल म्हणजे कुसल का बर का मुसल लाव मागतो हा आता म्हणा कुसल ठीक आहे सुरुवात कर कुसळ कुसळ काय ते कुसळ. आधी खोल नाही होत आहे आज 3-4 कपडे घातलेत ना तुम्हाला सूड आला की सुरुवात कर सुरुवात कर तू नको हलू मी हलवतो. हॅलो हे बंद झाला हे हॅलो कुठे गेला अरे वेड्या, याच्यावरती हलव. याच्या हलू तो का हालाचा बंद झाला हॅलो अरे वेड्या, त्याला थंडी लागते. हॅलो ए हा जर असा तुला मी बालाव पीस दिला मला इथे दिली ना मांगारीला आणि या सगळ्यात केला की माझ्या मांगारीला ब्लाउज पीस साडीचा पीस आणि एक पर्कल ठीक आहे
तेवढा द्या मला. ठीक आहे. आणि मला जिमची पॅन्ट द्या आणि शर्ट द्या. आणि लंगोट लोक होता माझा मी शिवी. आणि काय लिहिलं? नाही तर काम करा लंगोट मला ना, तर सहाय्याचं पान लाव. तो कशाला माहिती आमचा व्यवहार आहे ना. हा. तुम्ही एक 5,000 रुपये मला द्या. मी सगळ्यांना देत बघू. ठीक आहे. हा, चालेल. बा, आता यांचा मी गहना भरतो. हा, हा, हा. गाणं गं भरीला, गाणं गं भरीला. आमच्या या महाराजांचा, आमच्या या महाराजांचा गाणं गं भरीला, गाणं गं भरीला. आमच्या या महाराजांचा, आमच्या या महाराजांचा ताळामाळाच्या ताळामाळाच्या हिरव्या पाती आमचा नवरा लय हवरा पत्रवल्यासाठी. आमचा नवरा लय हवरा पत्रवल्यासाठी. सावर्ड्याचं थंडपाणी, सावर्ड्याचं थंडपाणी दिसतो नवरा रंजताने, दिसतो नवरा रंजताने. हा, शाप घाण काढून टाकलीस त्यांची. मेहनत का बोलत की खावाय ना. आता मी तुम्हाला हलवत लावतो. हलवू नका. ठीक आहे. पाना पण नाही तर. हा, घेता घेता घेता. खैराचं पान घे. त्याच्यावरल्या हात फुकट आहे ना. मोरखा कुठला हालत लावतोय. त्याला विचार का कुची कुची दे. तुला जर कुचू कुचू जर करायचं असेल तर घरात जाऊन कुचू कुचू कर. ही तर कशा मूर्खा कुठला. नाही तर काय मूर्ख. हे, हे. आता एक काम कर. मी आता तिकडे येणारच नाही. आणि काय बोला माहिती काय? तो काय बोलला. आमचा नवरा लय हवरा. पत्रावल्यासाठी. काय बोलला. तो काय बोलला. गीता उभी मंडपात रीतीन दुरून होता पाहत. गीता उभी मंडपात रीतीन दुरून होता पाहत. कल्ला एवढा यानमान डावत गेला संडासात. कल्ला एवढा यानमान डावत गेला संडासात. बोलव त्याला. हा काय बाप बोलायला. अरे बोलव. बोलव ना. बोलव ना. खोर बोलव त्याला. मूर्खा कुठला. अरे आज काय कॉन्फिडन्स औरच आहे. आज कॉन्फिडन्स वरच्या लेवल आहे. नाही, नाही. काय आहे? होय. त्यांचा कॉन्फिडन्स जर वरती असेल ना हा. डायफर लावून आलोय. हा बघ, मी तिकडे एका अट्टीवर येईल. येल तो मग एका गोटीवर. होय. एका गोटीवरती येणार आहे. कसं काय. त्याला माहिती आहे तोच बोलला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. याच्या आज्याचं वांग, याच्या आज्याचं वांग याला पोटाला पांग. मी जातोय सोनापुराला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. मला नोकरी नको, मला नोकरी नको. मी जातो सोनापुराला. काय बोलला माहिती काय? नाही नाही, काय बोलला तो. त्याच्या आज्याचं वांग. हा. त्याला पोटाला पांढर. कोण बोलला. मी बोललो. काय बोलला? काय बोलला. त्याच्या आज्याचं वांग. याला मूर्खा कुठला. मी एकदा बोललो. मी एकदाच बोललो. बोलव ते हरामखोराला. ए, नाही नाही, मी आता मी आता येत नाही. बघा, माझे काय आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, मृत्यू तो काढायचा राहिलाय. मग तुम्ही मला मारताव का. मग तुम्ही मला तुला जर मार खायचा नसेल तर पहिला मृत्यू दाखला काढून. तो तलाठी
मी आता बोलाव त्याला. हो, नाही नाही तू एक काम कर, कपडे धर माझं, टोपी धर. अरे बोलाव म्हणतो ना त्याला. धर, असं कुठं असतो काय? धर, हे काय आलेलं सांगता आल्याबद्दल कपडे तुझे सगळे काढून दे. काय नुसतं आल्याबद्दल सांगून टाकलं नुसती. नाही, तू का? मी आता जीव देतो. त्यांनी काय केलं माहिती? इथं उठाय. मी आता अरे ते कुठं चाललेलं आहे? फिरायला चाललाय. अरे देऊ दे त्याला जीव. नाही, मी आता कपडे घालायला लागलो. हा पोलीस पहिलं तुम्हाला घरी. कुणाला अरे तुला पहिला जातील मला काय मी म्हणून करणार? मी तसाच करणार आहे. यांच्या नावाची चिठ्ठी लिहणार आहे आणि ह्याच्या पायाचा अंगठा घेणार आहे. हे ठीक नकली आहे बोलाव त्याला. नकली म्हणून. हा. पायाचा अंडा घ्या हा, ना. मग हाताचा मारा घेणार तर. मग पायाचा घेणार त्याच्या मग चिठ्ठी लिहणार त्याच्या नावाची. अरे बोलाव म्हणतो ना त्याला मी. सांगितलं काय हा. एका अट्ट्यावर येईल. तुम्ही फक्त एवढंच बोलायचं जग्गू शेठ यावे यावे आणि कसं एकदम रिलॅक्स असं बघासारखं नाही. जग्गू शेठ यावे यावे असं नाही. जग्गू शेठ जग्गू शेठ यावे आणि यावे. जग्गू शेठ मला काय सुचत नाही. मला आता कोणीतरी पान द्या. मला करीन आणि सगळी संकटात कोण माझ्या पुढ्या जो हा छोटी उभा आहे त्याला जरा लांब करा. त्यानं माझी सगळी भूता मत त्याच्या वाटत. मला काय नाही वाटत. मला काय माहित काय झालं होतं. सजनी बाया दवाखाना कान केलं तू. झालं बाया घाटावर गेल्या. गेल्या माझ्या मार्गाला परत गेल्या. गेल्या. पोचवणी झाली त्यांची. नंतर फोन करून विचारतो. ठीक आहे जर पाठवणी करायची असेल तर मी करण्यास तयार आहे. मग मी काय फोन करीत नाही. कोण आहे झालं? तुमच्या दोघांचं त्याचा झालं? कॉन्फिडन्स बघा. कुणाचा बघा तुमच्या राजकारणावर बसला तू. तुमच्या काय त्याचं काय म्हणजे काय? काय त्याचं काय आहे. तुमच्या दोघांची लुडबुड चालू होती ना. हा बोललं जरासं आराम करून घ्यावा. तिथे कुठं? तो तुझा जागा आहे. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही एकटेच बसणार? नाही ह्याच्यावरती चौघजण बसले पाहिजेत. चौघात बसले पाहिजे म्हणजे चौघजण बसतात त्या हा. शासनावरती. कसं काय तुम्ही एकटा बसून अन्याय करता आमच्यावर. चौघात बसले पाहिजे. बसलं पाहिजे. अरे अन्याय कोणाचा? कुणाचा मला बोल, मला बोल. तुला काय बोलाय माझी थालपडा होता. अरे अन्याय कुणाचा? त्याचा आवाज बसलेला आहे. मी नाही बोलणार. म्हणजे तुम्ही आपल्या जवळ जवळ आहो. न्यायासाठी- एक गप्प गोड गोड करून घेता आणि मी बाहेर म्हणून थालपडा घालतो माझी. म्हणजे मला त्याला बघताय मी काय करता तर. म्हणजे न्यायासाठी मी भांडणार हा आणि तू काय याचा याचा तू फक्त लढ. मी मागणं जामीन आहे तुला सोडवायला. हो तुम्ही जरा उठा. अरे आता काय झालं. काय हे दोघं जण बोलतात महाराज? हा, दाखव आता 4 लोक कशी बोलतात. त्याचा गणित सायन्स बघा सायन्स. त्याचा काय आहे सायन्स सायन्स. सायन्स. सायन्स मध्ये हा सायन्स मध्ये म्हणजे म्हणजे अरे मेल्या बुद्धीचा आणि मतेचा काय संबंध आहे काय? मते वेगळं बुद्धी तुझा वेगळं. काय तो सायन्स आहे ना तो मला दाखव. हा दाखव. हा ठीक आहे ह्या शासनावरती असं कसं माहिती काय? हा चौघजण बसले पाहिजे. ठीक आहे दाखव दाखव चौघजण कसे काय बसणार आहे ते मला माहित आहे. हो हो जवळ काय ठीक आहे जवळ काय घशात घेतो का काय घशात घेतो का काय? ठीक आहे जरा का नाही? हॅलो. ह्या शासनावरती चौघजण बसले अरे पाहिजे. ते कसे काय बसतात तेच मला माहित आहे. चौघजण बघायचे आहेत ना. ठीक आहे वाईट हवी चावून काढा. हा. सायन्स टॅलेंटेड आहे बघा तुमचा. टॅलेंट टॅलेंटेड आहे. महाराज हा
आपण चौघ नाव बरोबर आहे. चौघांना जागा ही झालीच झालीच पाहिजे. महाराज हा या टोकावरती तुम्ही बसायचं, बरोबर या टोकावरती ही बसल, बरोबर. आणि मागची दोन उरलेत ना हा. ते आमच्या दोघांसाठी. पण मेल्या मी काय म्हणतो काय म्हणतो? जर बसताना टोक जरा सरकली ना कुठं टोक कडी समाधान नाही. काय हरवा खोरा बघा या हो, संसाराला हा नुसता टॅलेंटेड नाही मोठा कुठला हो हा मल्टी टॅलेंटेड आला हो कधी काय म्हणतोय? बोल नाच गाण्याला सुरुवात करायची. असा नाशील असं नाशील ना चिकन पडली पाहिजे. काय बघा त्यांना काढता असेल ना शेटर नाही शेटर नाही शेटर नाही ते आले की शेटर नाही ठीक आहे. असं बोलतो ना. बदललं पाहिजे. तू पण भोगीदारी होती शिपाई सुरुवात करा. सुरुवात करा. गिरीश का सुने का गाणं गिरीश का कुणाचा गिरीश गिरीश अहो किरीस काय असतं? गिरीश कोण माहितीये काय? तो गिरीशचा भाऊ गिरीश. होय रे. गाडीचा गिरीश असतो ना त्याचा भाऊ गिरीश ठीक आहे. गिरीश का सुने का सुने का गाणं ठीक आहे. इश्क इश्क करना है कर ले इश्क इश्क में जीले मर ले इश्क इश्क है सबसे प्यारा सुरुवात करा. ठीक आहे. गिरीश एवढा मला मजा येईल सुरुवात करा. हिच्या मिक्सरची गोल गोल खालची, अहो हिच्या मिक्सरची गोल गोल खालची, जवा भिंगरीच टाकली हिच्या मिक्सर मंदाला माझी मिरची टाकली, हिच्या मिक्सर मंदाला माझी मिरची टाकली.
आपली स्वर्गावशी झाल्यास आज 25 वर्ष झाली. कोण आहे ती मुलगी? आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काय हा राम कोणाला? हो, मला हा. ती मुलगी आहे ना, हा. तुमच्या गळ्यात आता मोबाईल टाकून नाही का ही? मोबाईल तुमच्या गळ्यात टाकला आणि ती. कुठे? हिनं. पकडायचं काय तिला आणि जेल बंद करा. आणि मला एवढंच नाही, हा. त्या चांगल्याच्या सांगण्यावर नाही ना. बरोबर. पोलिसांनी जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. अरे अरे परमेश्वरा, काय माझ्या हातून हे घडलं आहे? पकडा तिला. त्याला घेऊन तिला जेल बंद करा. राजा थांब. या तू अशी डांबून ठेवू नकोस. अरे मी तुझ्या मनात होतं तेच घडलंय आणि यापुढे अजून घडणार आहे. या गोष्टीचं पात्र तू तुझ्यावर घेऊ नकोस. अरे पुढे येणारा काळच काय ठरवेल. सांगा साधू महाराज, जे काय घडलं ते सांगा. मग ऐक. ही एका महाबाईच्या अशा कालीचरण नावाच्या राक्षसाने पाठवून दिलेली मुलगी आहे. ठीक आहे. कालीचरणला दुसऱ्याने चांगले झालेलं पावत नाही. कित्येक राज्य त्याने धुलीला मिळवले. कित्येक राज्य धुलीला मिळवण्यासाठी तिचा भावी अस्त्र म्हणून वापर केला. साधू महाराज, आणि मंत्र्यांचं काय झालं? अरे मंत्र्यांना तुला का दाबून ठेवलं होतंस? त्याला आम्ही बंधनमुक्त केलाय आणि आमच्या सांगण्यावरून त्याने योग्य त्या कामाला सुरुवात केली आहे. याचा अनुभव तुला लवकरच येईल. ठीक आहे. राजा, तिला तू स्वतःच्या बरोबर घेऊन पुढे येणाऱ्या अमावस्या दिवशी कालीचरणच्या गुहेत नेऊन सोड. पण साधू महाराज, होय हो, हवं तर माझा हुकूम समज आणि कामगिरी पार पाड येतो मी. शंभो, जय शंभो. शिपाई, बोला. चला तिला घेऊन. पण लक्षात ठेव, तू माझ्या हातून जिवे मारली जाशील. प्रणाम सरदार. महामंत्री शिवसेन, माझी अघोरी विद्या अखंड अबाधित राहावी म्हणून उद्या येणाऱ्या अमावस्या दिवशी माझा दर मिळत देण्याची व्यवस्था तुला करायची आहे. जा आणि त्यासाठी कामाला. पण सरदार, ही कामगिरी खूप अवघड आहे. शिवसेन, अरे तू एक महामंत्री होतास, तुला काही अशक्य नाही. जा आणि लवकरच परत ये. ठीक आहे साधू महाराज, येतो आम्ही. थांब चांडाळी, एक पाव जर फोडालास तर तुझी गर्दन चाटली जाईल. माझं ऐकून तरी घ्या. काय रे, तुला लहानाची मोठी गेली आणि सांभाळलं तर तू असे भाग मिळलेस. जा चालते जाऊन. बाबा, तुम्ही ऐकून तरी घ्या. काय रे, ऐकण्यासारखं काय शिल्लक ठेवलंस? अगं ज्याच्या गळ्यात महामाळा घाला पडवली त्याच्याच गळ्यात गळा घालून शरीर भोगलास. लाज नाही वाटत तुला? बाबा, होतं मग ठार मला. पण माझं ऐका. बाबा, आपल्यातून लय बाबत घडले आणि तुला हिचं केलंय. तुला कुठे गेलं त्याची. पुढे माझे बाबा, हा मार्ग सोडा आणि त्याला शरण जा. काय रे, हे मला शिकवतेस? नाही, तू जिवंत ठेवणार नाही. कोण अपराध केला? अरे स्वतःच्या मुलीचा बळी घेतलास. अरे आता तुझा पराभव होईल. गोसावड्या, तू हे मला प्रमोदात शिकवतोस? शंभो, जय शंभो. तुला ते आता शक्य नाही. का शक्य नाही? अरे तुझी विद्या भंग पावली. तू एका स्त्रीचा बळी घेतलायस. आता तुला कोणी वाचू शकणार नाही. असे शिरसेन म्हणतोस काय? हे हराम खायची मोडकी उडाव आणि तुझ्या अपराधा बदला घे. कालीचरण, आता उलट उडे. हे बघता तुझा आणि तुझ्या आसुरीला असं केव्हा पुन्हा हराम खरा, तू सुद्धा जागा दिलास. वाईट पेटायची बातच चाला संशय.
दिलेली शब्द आज पूर्ण केली. येतो आम्ही. थांबा. तुमची ह्या राज्याला गरज आहे. हे राज्य आपण सुखा समाधानी चालूया. ठीक आहे महाराज. चला चला तर. चला